दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहोळ, मंगळवेढा, अक्कलकोट तालुक्यातील दुष्काळी भागातील जलसंधारणाची कामं लवकरच सुरू केली जाणार आहेत। याची माहिती देण्यासाठी मंगळवारी शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी खासदार प्रणिती शिंदे बोलत होत्या। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघातील दुष्काळी भागातील पाणी टंचाईची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन दिलं होतं। या आश्वासनाची वचनपूर्तता करण्यासाठी मोहोळ, मंगळवेढा आणि अक्कलकोट तालुक्यातील दुष्काळी भागामध्ये जलसंधारणाची कामं केली जाणार आहेत। या कामाकरिता चेन्नई येथील एन्व्हायरमेंटलिस्ट फाउंडेशन ऑफ इंडिया अर्थातच EFI या संस्थेच्या वतीनं CSR अंतर्गत जलसंधारणाचं काम केलं जाणार असल्याची माहिती खासदार प्रणिती शिंदे यांनी दिली आहे। हवेतील मारत नाही होत। आज 3 वाजता डोंगरगावला आम्ही नारळ फोडून श्री गणेश करण्याचं त्या ठिकाणी काम करणार आहोत आणि 23 तारखेला लक्ष्मी दहीवडीला आम्ही ओपनिंग काम करणार आहोत आणि 3-4 दिवसात तुम्हाला कामाची सुरुवात त्या ठिकाणी होताना दिसेल। तुम्ही स्वतः जाऊन शहानिशा करू शकता। कलेक्टरशी आत्ताच मीटिंग झाली। कलेक्टरनी पण या सगळ्या कामासाठी NOC आमच्या हातात प्राप्त आहे। NOC घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम सुरू करत आहोत। तर एवढंच, मला तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आणि आशीर्वादाची गरज आहे। माझ्यासोबत ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या इच्छेनुसार, त्यांच्या संमतीनुसार लोकशाही पद्धतीने आम्ही हे क्रांतिकारी काम पुढे नेत आहोत आणि कामाची सुरुवात करत आहोत। माझ्यानंतर अरुण कृष्णमूर्ती जे या संस्थेचे फाउंडर आहेत EFI, ते तुमच्या समोर एक प्रेझेंटेशन देतील। ते काही दिवस इथे आहेत। त्यांनी ड्रोनच्या माध्यमातून सर्वे पण काही दिवसापासून इथे केला। आमचे तालुका अध्यक्षांनी खूप मोठं सहकार्य केलं। ह्याच्यात सर्वे करून गाव निवडायचं काम तालुका अध्यक्षांनी केलंय। सगळ्यांना घेऊन आम्ही हे काम सोलापुरात सुरू करत आहोत। या पत्रकार परिषदेत खासदार प्रणिती शिंदे यांनी राज्यातील तसंच केंद्रातील भाजप सरकारवर टीकास्त्र सोडलं। मागील 6 महिन्यांपासून आम्ही आकाशाकडे पाहतोय। सोलापुरातून विमान कधी उडणार? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन विमानतळाचं लोकार्पण केलं, पण विमान सेवा काही सुरू झाली नाही, असंही त्या म्हणाल्या। रेल्वेचं उद्घाटन पंतप्रधानांनी नव्हतं केलं, विमानतळाचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलेलं। अजूनही आम्ही आतुरतेने त्या आकाशाकडे बघत आहोत की विमान सेवा कधी सुरू होईल। विमान सेवा म्हणजे हे विमान येणारे ते विमान काही होताना दिसत नाहीये। मी मिनिस्टर सिव्हिल एव्हिएशन TDPचे जे आहे त्यांच्याशी बोलले। मी त्यांना आग्रह केलाय की कृपया करून मीटिंग एअरलाईनशी ताबडतोब घ्या आणि ही विमान सेवा सुरू करा। पण अडथळे निर्माण होतात, इगोचा विषय होतो। जेव्हा आम्ही पुढाकार घेतो तेव्हा ते कसं थांबवायचं नेमकं ह्याकडे सरकार जास्त लक्ष केंद्रित करत आहे। पण लोकांनी आशेने काँग्रेसचा खासदार सोलापूर जिल्ह्यात 10 वर्षांनी निवडून दिलाय। लोकांनी विश्वास दिलेला तो मी दाखवलेला मी व्यर्थ जाऊ देणार नाही। काही दिवसातच काँग्रेस पक्षाकडून आणि आपल्याकडून विमानसेवा सुरू झालेली तुम्हाला दिसेल। लाडकी बहीण योजनेवरून त्यांनी सरकारला लक्ष केलं। त्यांना विधानसभा निवडणुकीमध्ये EVM करायचं होतं, परंतु लाडकी बहीण पुढे आणून त्यांनी जे करायचं ते केलं। राज्य सरकारची आर्थिक तिजोरी अडचणीत आल्यानं आता या योजनेतील 9 लाख लाभार्थी कमी होणार असल्याचं समजतंय। ही योजना व्यवस्थित राबवली जात नसल्याची टीका यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी केली। सर्वेमध्ये ऑन रेकॉर्ड ते म्हणाले की आपली इकॉनॉमी स्लो चालली आहे आणि तरी फायनान्स मिनिस्टर आणि पंतप्रधान वाह करतायत। इतकं खोटं डेटून बोलतायत लोकांसमोर। एवढी ते म्हणाले की जर 2027ला भारत सुपर पॉवर बनायचा असेल तर आता जो आपला ग्रोथ रेट आहे तो खूप कमी आहे त्याप्रमाणे, आणि हेच खरं तर लोकांपुढे येणं गरजेचं आहे। या सगळ्या गोष्टी, एवढे सगळे प्रॉब्लेम्स भारतात असताना हे भलतीकडेच काहीतरी घेऊन चालले। पंतप्रधानांचा वारंवार अमेरिकेत अपमान होतो, त्यांना रिसीव्ह करायला लोक जात नाही। तिथे त्यांना अदानीबद्दल प्रश्न विचारते, म्हणतात वैयक्तिक विषय। ट्रम्पच्या हातात आपण कठपुतली असासारखं वागतोय। आपलीच लोक हातकड्या घालून परत येत आहेत, त्यांना नीट ट्रीटमेंट दिली जात नाहीये। अजूनही आपले बरीच लोक डिटेन्शन सेंटर्समध्ये आहेत अमेरिकेत।
सोलापुरातच एक आई वडिलांचा विषय, त्यांचा मुलगा 3 महिने नो कॉन्टॅक्ट, ते रडत माझ्याकडे आले. मी तो विषय सेक्रेटरी एक्सटर्नल अफेअर्सकडे घेऊन गेली, कारण मी त्या कमिटीत आहे. आणि तो त्या दुसरं प्लेन जेव्हा आलं त्याच्यात तो आला. पण असे अनेक लोक आहेत जे अजूनही तिकडे, त्यांना जिकडे मुजरिमांना टॉर्चर करतात ते ग्वांटानामो, तिथे नेलं जाते भारतीयांना, आणि आपण काहीच बोलत नाही. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही.